आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अमरावती विधान परिषदेमध्ये भाजपचे प्रवीण पोटे विजयी झाले आहेत। महत्त्वाची बातमी, भाजपच्या पोटेंना 390, वंचितच्या निलेश विश्वकर्मांना 31 मतं या ठिकाणी मिळालेली आहे आणि काँग्रेसच्या हर्षजित देशमुखांना एकही मत मिळालेलं नाहीये। अधिक माहितीसाठी थेट जाऊयात अमरावतीत आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमाप यांच्याकडे। स्वप्नील, प्रवीण पोटे विजयी झालेले आहेत, मात्र यामध्ये काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुखांना एकही मत मिळालं नाही। नक्कीच निखिला मॅडम, आता जर आपण पाहतो निकाल अमरावतीचा हाती आलेला आहे। धक्कादायक निकाल आहे। काँग्रेसच्या उमेदवाराला जर आपण पाहतो 0 मतं मिळालेले आहेत। काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा जर आपण पाहतो वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 31 मतं या निवडणुकीमध्ये मिळालेले आहेत। भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे जर आपण पाहतो जवळपास 390 मतं घेऊन जे आहेत ते विजयी झालेली आहेत। संपूर्ण निवडणूक जर आपण पाहतो एक तर्फी होती। यामध्ये जर आपण पाहतो महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेसचे मतं जे आहेत ते पूर्णतः मतं फुटलेले आहेत। काँग्रेसच्या जे संपूर्ण नगरसेवक आहे यांनी भाजपला भरभरून मतदान दिल्याचं जे आहे ते संपूर्ण या निकालामधनं स्पष्ट होत आहे। ज्या पद्धतीने आता अमरावतीचा निकाल लागलेला आहे, राज्यात जर आपण पाहतो सर्वाधिक मतांनी प्रवीण पोटे निवडून आले की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये काँग्रेसमध्ये जर आपण पाहतो काँग्रेसकडे जवळपास 119 मतं होती आणि हे 119 मतं जे आहेत ते पूर्णतः फुटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। अमरावती महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी तटस्थ राहण्याचं जे आहे ते आवाहन काँग्रेसच्या नेत्यांनी केलं होतं, परंतु नेत्यांचा आदेश धुडकावत जर आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी काँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील मतदान केलेलं होतं। ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं ज्यामध्ये नगर परिषद असेल नगरपंचायतमध्ये जे काही नगरसेवक आहे या नगरसेवकांनी देखील आता काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला जे आहे ते भरभरून मतदान केल्याचं जे आहे ते निकालामधनं स्पष्ट झालेलं आहे। राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि त्याचे उमेदवार हर्षजित देशमुख होते, परंतु हर्षजित देशमुखांना जे आहे ते 0 मतदान मिळालेलं आहे। त्यांना त्याचा आकडा देखील खोलताना 0 मतदान जे आहे ते त्यांना मिळालेलं आहे। तर मागच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर 17 मतं काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली होती, परंतु या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर केवळ एकही मत मिळालं नाही। खातं देखील काँग्रेसला उघडता आलं नाही। तर काँग्रेसचा गड कधी काळी अमरावती जिल्हा मानला जात होता, परंतु याच अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं ही परिस्थिती आज काँग्रेसच्या उमेदवाराची झालेली आहे। दुसरीकडे नक्कीच धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। या